मांडताय त्यापूर्वी हा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी काल पंतप्रधानांचं भाषण झालं। त्यांनी असं म्हटलं की अर्थसंकल्प हा देशातील गरिबांना धनसंपन्न करणारा असेल, तसंच टॅक्सच्या बाबतीत काही मोठ्या घोषणाही अपेक्षित मानल्या जात आहेत। काय सांगा? आतापर्यंत या देशातल्या अर्थव्यवस्थेबाबत देशाच्या पंतप्रधानाने किंवा या सरकारनं ज्या ज्या योजना आखल्या त्या देशाची अर्थव्यवस्था डुबवणाऱ्याच, मग नोटबंदी असेल, GST असेल, अशा अनेक। त्याच्यामुळे प्रधानमंत्री जेव्हा अशा काही घोषणा करतात तेव्हा सामान्य जनतेच्या पोटात भीतीचा गोळा आहे। हे सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी अजिबात नाही। 85 कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे काय अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही। ज्या पद्धतीनं रुपया लुडकत खाली गाडला गेला 87 रुपये, हे काय चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही। त्यांचं म्हणणं आहे की गोरगरिबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी मी प्रार्थना करतो। आता गोरगरीब कोण? गेल्या 10 वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर, आणि गेल्या 10 वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती मोदींचे मित्र गौतम अडाणीवर। या देशात सध्या सगळ्यात गरीब कोणी असतील तर ते गौतम भाई अडाणी आहेत, जे मोदींचे मित्र आहेत, अमित शहाचे मित्र आहेत, भाजपचे मित्र आहेत। आणि लक्ष्मी त्यांच्या प्रसन्न व्हावी यासाठी देशाच्या आर्थिक योजना, अर्थसंकल्प ते राबवले जातात। त्याच्यामुळे मोदींच्या बोलण्यावर गरिबांनी विश्वास ठेवू नये।